प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा दुसरा भाग, महा एपिसोडचा दुसरा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला बघा, आता अर्जुनने त्या महिपतकडे कसा जाण्याचा थरार रंगवलाय. म्हणजे आता त्याने ते कपडे वगैरे बदललेत, असे काळे कपडे घातलेत आणि मास्क वगैरे घेतलाय सोबत. आणि तो त्याच्या लॅपटॉपच्या बॅगमधनं त्याचा मोबाईल काढतो. मोबाईल आणि मास्क एवढ्याच वस्तू त्याने सोबत घेतल्यात आणि सायली गाढ झोपली आहे की नाही याची खात्री करून घेतली आहे. आता तो घराच्या बाहेर आलाय. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे कुठे जायचंय आपल्याला? आणि काय रे, मला एवढ्या घाईघाईत बोलवलं आणि का उशीर झाला तुला यायला? अर्जुन म्हणतो, काय करू, मिसेस सायली रडायच्या थांबतच नव्हत्या. कसं तरी त्यांना शांत केलंय मी, त्यांना झोपवलं आणि मग निघालो. बरं चल चल लवकर आपण निघूयात. आता तो मास्क देतो चैतन्याच्या हातामध्ये. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे काय आहे, मास्क वगैरे कशाला? तुझं काय चाललंय अर्जुन, मला सांगशील का नीट व्यवस्थित? आधी म्हणाला की गाडीने टू व्हीलरने जाऊ, मग म्हणाला की काळे कपडे घाल, आता म्हणतोयस की मास्क घालायचा. अरे काय चाललंय तुझं डोक्यामध्ये? अरे कुठे चाललोय, काय थीम पार्टीला वगैरे चाललोय का? आता अर्जुन म्हणतो, हो तसं समज तू, थीम पार्टी वगैरे समज. तू घालतोय का पटकन मास्क? चल लवकर घाल लवकर. आणि आता तो चैतन्याला बाजूला सरकवतो आणि तो घेतो गाडी चालवायला आणि चैतन्याला म्हणतो, बस मागे. आता दोघेही जण निघालेत या मैपतच्या घरी, पण अजूनही चैतन्याला माहिती नाहीये बरं का की नेमकं अर्जुन त्याला कुठे घेऊन चाललाय. आता इकडे ही सायली शांत झोपलेली असते आणि मैपत इकडे त्याच्या पार्ट्या रंगवतोय जज सोबत. त्याच्या माणसांना सामान आणायला सांगितलंय त्याने. आता त्याच्या माणसांना म्हणतो, भले शाब्बास, चांगलं चांगलं केलंय तू. ते आता खाय प्यायला जे लागल ना, चणे शेंगदाणे काजू बदाम जे आणलं ते जे लागतं ते आण. आणि सगळं खाणं पिणं झाल्यावर जेवायला चमचमीत पाहिजे बरं का. चला बंदोबस्त करा, चला जा लवकर. आणि भाकरी बिकरी सांग रे, भाकरी नाही सांगितलं ना तर तुझा कार्यक्रमच लावतो मी. तेवढ्यात आता मैपतला कोणाचा तरी फोन आलाय. तर तो फोन जजचा असतो. आता हा मैपत म्हणतो, कुठे आहे तुम्ही जज साहेब? अहो तुम्ही पाय ठेवायची खोटी आहे फक्त, ठेवल्या ठेवल्या लगेच चेस या या, वाट बघतोय मी. आता तेवढ्यात ती साक्षी येते छान नटून थटून आणि म्हणते, अण्णा अण्णा थँक्यू सो मच. आणि आता मिठी मारते त्या मैपतला. आणि आता मैपत म्हणतो, अरे बाप रे, आज काय बाबा लई प्रेम उतू आलंय बापावर. काय एवढं प्रेम उतू चाललंय साक्षी बापावरती? आता साक्षी म्हणते, असणारच ना. काय ना अण्णा, माझं हे रिसॉर्ट म्हणजे स्वप्न होतं आणि तुमच्यामुळे आज माझं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय मला. द बेस्ट रिसॉर्ट इन एशिया, आपलं रिसॉर्ट अगदी बेस्ट असणार आहे. तर आता हा मैपत म्हणतो, क्या बात आहे, आत्ता कुठं अर्ध काम झालंय साक्षी. आता तो जज जोपर्यंत खिशात आहे तोपर्यंत आपल्याला आपलं महत्त्वाचं काम करून घ्यावं लागेल. आता साक्षी म्हणते, महत्त्वाचं काम? कुठलं काम अण्णा? म्हणजे तुम्हाला वाटतंय का असं की हा जज मला माझ्या मर्डर केसमधनं सोडवू शकेल काय? आता मैपत म्हणतो, हो 113%. अगं त्याचे हात कुठवर पोहोचलेत हे माहितीये ना तुला? आज फक्त त्याचं विमान हवेत उडू दे, मग आता तुझ्या खुनाचा सुद्धा विषय त्याच्याकडे कसा काढतो ना मी, ते बघच फक्त. म्हणजे प्रेक्षकांनो, आता हे फिल्डिंग लावून या साक्षीचा जो काही म्हणजे खून प्रकरण आहे ना, तो ते सगळं त्या मधुभाऊंवर ढकलायच्या विचारात आहे. पण आता तसं होत नाही आणि एक छोटासा घोटाळा होतो. काय घोटाळा होतो ना ते बघा. साक्षी म्हणते, अण्णा त्या मधुकर पाटलांना फाशी होईल ना हेच बघा. आणि ती आश्रम जसं आपल्या आयुष्यातून निघून जात आहे ना, तसंच ती मर्डर केस पण आपल्या आयुष्यातून निघून गेली पाहिजे. आता मैपत बघा किती प्रेमाने सांगतोय. तेच सांगतोय ना बेटा, काही काळजी करू नको, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. म्हणजे यांचं तेवढं बापलेकीचं प्रेम ते प्रेम आणि सायली आणि मधुभाऊंचं काही नाही का? काय प्रेक्षकांनो, किती स्वार्थी असतो ना माणूस. असो. तर आता इकडे ही प्रिया विचार करत असते, अरे यार किती घाणेरडं नशीब आहे माझं. तो नागोबा ह्या वयात सुद्धा पार्ट्या करतोय आणि माझ्या थिएटरमध्ये ही प्रतिमा नावाची हॉरर फिल्म लागली आहे. हिला छळायला ना काहीतरी शोधलं पाहिजे. हिला बसल्या ठिकाणी काही उद्योग नसतात का? आता काय करते बघा, मुद्दाम त्या प्रतिमात्याची झोप मोडावणं म्हणून खटकन जोरात दरवाजा उघडते आणि जोरात लावते, बंद करते दरवाजा. त्या प्रतिमात्या बिचाऱ्या गाढ झोपलेल्या असतात आणि त्यांची झोप आधीच म्हणजे मोडते हिच्या या आवाजामुळे. मग लगेच कशी म्हणते साळसुद्धासारखी, अगं आई सॉरी 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 सॉरी, झोप तू झोप. आणि मग तिच्या पलंगावर बसते आणि आता तिचा मोबाईल काढते आणि
कसला तरी कॉमेडी व्हिडिओ लावलाय तिने आणि आता तो व्हिडिओ बघून मुद्दाम दात काढते आणि मोठ्या मोठ्याने हसते. प्रतिमात्यांना डिस्टर्ब होत असतं. प्रतिमात्या तिला म्हणत असतात, तन्वी ए बेटा आवाज हळू करशील का जरा तुझ्या मोबाईलचा. पण आता ही ऐकून न ऐकल्यासारखी करते बरं का आणि मुद्दाम मोठ्याने हे 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 हु 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 अशी दात काढत असते. पण आता त्या पुन्हा म्हणतात प्रतिमात्या, अगं तन्वी आवाज कमी करतेस का. पण आता पुन्हा ही त्यांच्याकडे इग्नोर करते आणि तिचंच चालू ठेवते. शेवटी या प्रतिमात्या उठून बसतात आणि तिला म्हणतात, अगं तन्वी थोडा आवाज कमी. आता त्यांना कळतं की ही मुद्दाम करते आगाऊपणा आणि मग त्या उठतात, ते ओढणी त्यांची डोक्यावर घेतात आणि तिच्या हातातला मोबाईलच हिसकावून टाकतात आणि म्हणतात की तिच्याकडे बघतात रागाने. आता लगेच प्रिया म्हणते, अगं आई अगं काय झालं, माझा फोन का घेतलायस तू. आता प्रतिमात्या म्हणतात, अगं केव्हाचं सांगते मी तुला आवाज कमी कर कमी कर, तू ऐकलंसच नाही. मग लगेच हीच म्हणते, अगं आई ऐकलं नाही म्हणजे मी काही मुद्दाम नाही केलं. अगं आई या आवाजातनं मला ऐकू नसेल आला ग तुझा आवाज. नाही म्हणजे सॉरी आई, मी आवाज कमी करते. तू झोप झोप. खरं तर प्रेक्षकांनो हा सीन दाखवायची गरजच नव्हती. प्रिया आपल्या त्या प्रतिमात्याला छळतीये विनाकारण, त्यांची झोप होऊ नये म्हणून. एवढंच काय ते हा सीन दाखवायचा उद्देश. आता या प्रतिमात्या बिचाऱ्या झोपून जातात. मग आता पुन्हा त्यांना झोपल्यावर म्हणते, गुड नाईट आई गुड नाईट, मी ठेवून देते मोबाईल. आणि या प्रतिमात्या झोपल्या बिचाऱ्या एकदाच्या कशा तरी. मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते, प्रतिमा तुझी प्रत्येक नाईट बॅड कशी होईल ना ते आता मी बघते. नाही तू मला स्वतःहून माझ्या खोलीत पाठवलंस ना तर नावाची प्रिया नाहीये मी. असो तर आता पुढे आपण बघतोय की अर्जुन आणि चैतन्य दोघेही जण एका रस्त्याच्या कडेला गाडी लावतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चल चैतन्य उतरायचं आपल्याला इथे. आता प्रेक्षकांनो ही न जरा अंधारातच घेतलेलं आहे त्यांनी सगळं शूटिंग, त्यामुळे फोटो नीटसे दिसणार नाही तुम्हाला. चैतन्य म्हणतो, अरे कुठे चाललोय आपण सांगशील का मला. अर्जुन म्हणतो, इथे गाडी लावू, आपल्याला इथून पुढे पायी चालायचंय. इकडे मैपत आणि त्या जजची पार्टी चांगली रंगात आलेली असते. आता मैपत म्हणतो, जज साहेब तुमचं अभिनंदन. आता जज म्हणतो, अहो माझं अभिनंदन कशाला, ते रिसॉर्ट म्हणजे तुमचा मुभा होतोय, नाही म्हणजे फायदा तुमचा आहे तर माझं अभिनंदन का. मैपत म्हणतो, अहो त्याच रिसॉर्टमध्ये तुमच्यासाठी एक मोठा सूट ठेवणार ना आम्ही, म्हणजे एक खोली देणार आहे त्याला, म्हणजे घर देणार आहे त्या अपार्टमेंटमध्ये. आणि मैपत म्हणतो, तुमचा बँक बॅलन्स वाढला त्याच्यासाठी पण तुमचं अभिनंदन. हा जज म्हणतो, तसं असेल तर तुम्ही मला फ्लॅट देणार आहात ना त्याच्यासाठी पण अभिनंदन करा, म्हणजे याला अजून एक फ्लॅट पाहिजे. किती लालची आहे बघा हा. आता तो जज म्हणतो, देणार आहात ना फ्लॅट. लगेच साक्षी म्हणते, अरे म्हणजे काय जज साहेब, देणार ना. आम्ही फक्त प्रॉमिसेस करत नाही, आम्ही ती पाळतो सुद्धा. तुमच्या फ्लॅटच्या चाब्या नक्कीच तुमच्या हातात लवकरच येतील, काळजी करू नका. मैपत म्हणतो, जज साहेब तुम्ही आमच्यासाठी अशीच कामं करत राहा. मग आता त्या फ्लॅटच्या खाली गाडी उभी करायला ती गाडी पण लवकरच येईल. म्हणजे आता याला साक्षीचा वशिला लावायचा आहे पुन्हा एकदा त्या जजकडे, म्हणून ही बडबड चालली आहे. आता इकडे चैतन्यला अर्जुनने साक्षीच्या घरासमोर उभं केलं. आता चैतन्य घाबरतो आणि म्हणतो, अरे बाप, हे अर्जुन साक्षीच्या घरात कशाला आणलेस तू. आता अर्जुन म्हणतो, तू चुप्प बस चैतन्य, तू फक्त चुपचाप हळूहळू चल. आता हे दोघे जण त्या गेटवरनं चढून आल्हाद त्या कंपाऊंडमध्ये येतात. पण कमालीने प्रेक्षकांनो यावेळेला मैपतचे एवढे सगळे गुंड असताना तिथं एकही नव्हता बाहेर रखवाली करायला. नवलच आहे. असो आता अर्जुन तिथे डोकावतोय त्या खिडकीमध्ये. मैपत त्या जजला प्रचंड मद्यपान करवतोय मुद्दाम, म्हणजे त्याला म्हणत असतो की घ्या ओ जज साहेब. तो नाही म्हणत असतो तरी त्याला म्हणत असतो, तुमची कॅपॅसिटी जास्ती आहे, तुम्ही मोठे माणूस आहात, घ्या घ्या लाजू नका. आता तो जज आहे ना तो प्रचंड नशेमध्ये असतो. आता अर्जुन म्हणतो, बघ चैतन्य. चैतन्य त्या जजला बघून शॉकच होतो आणि म्हणतो, बापरे तो जज मैपतच्या घरी, असं कसं शक्य आहे. अर्जुन म्हणतो, मला आधीच कळलं होतं हे चैतन्य, आश्रमाच्या जागेवरचा स्टे मिटला कसा. या मैपतने भ्रष्टाचाराची कीड आपल्या प्रोफेशन पर्यंत नेली आहे चैतन्य. जज पुरोहित आणि हा मैपत याचं सत्य जगासमोर आणूया चैतन्य, चलिये. आता चैतन्य आणि अर्जुन दोघे जण त्या खिडकीतून वाकून शूटिंग करताय. आता इकडे हा मैपत त्या जजला म्हणत असतो, जज म्हणत असतो मैपतला, अहो मैपत साहेब तुमच्या त्या जागेवरचं स्टे उठवणं अशक्य काम होतं हो, ते मर्डर साईट होती ती. नाही पण तुम्ही आमदार साहेबांचा वशिला लावला, आमदार साहेबांनी फोन केला, म्हणूनच मला तुमच्या फायद्याचा निर्णय द्यावा लागला. म्हणजे प्रेक्षकांनो या जज सहित आमदार पण गुंतणारे आता या सगळ्यात.
साक्षी म्हणते, अहो जज साहेब, आमचा विश्वास होता हो तुमच्यावर, म्हणजे आमच्या रिसॉर्टमध्ये परमनंट सूट दिलाय ना त्यासाठीच तुम्हाला. जसं साक्षीने ते पत्रकार परिषद घेऊन या चैतन्याला एक्सपोज केलं होतं ना कारण नसताना, आता अर्जुन तसाही न्यूजमध्ये हे सगळा व्हिडिओ प्ले करायला लावेल. मजा येईल प्रेक्षकांनो. खरं तर या व्हिडिओमुळेच सिद्ध होईल की हा महिपत किती करप्ट आहे. म्हणजे जज तर करप्ट आहेच, पण महिपत करप्ट आहे. त्यामुळे साक्षीने खून केला असेल याची पॉसिबिलिटी वाढतेच, नाही का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला, सांगा मला नक्की. आता या कल्पनाताई उठतात आणि अर्जुनचा दरवाजा उघडा बघून त्यांना नवलच वाटतं. आता दोन मागोमाग एक सीन त्यांनी दाखवलेत. इकडे ही साक्षी अण्णाला म्हणत असते, अण्णा आपल्या कामाबद्दल बोला ना त्या जजला. अण्णा म्हणतो, हो थांब जरा, बोलतो. आणि आता अण्णा त्या जज जवळ साक्षीबद्दल बोलायला जातो तेव्हा त्या जजचं काही लक्ष नसतं. तो म्हणत असतो, अरे मला हे अजून खायला द्या ना. त्याचं सगळं लक्ष खाण्यापिण्यातच असतं. आता इकडे या कल्पनाताई आल्यात खोलीमध्ये आणि आता त्या सायलीच्या बाजूला त्या उषा बघतात आणि त्यांना नवलच वाटतं, अरे च्या अर्जुन कुठे आणि अशा उषा का लावल्यात यांनी मध्ये. आता यांची खोली उघडी दिसली म्हणून त्यांनी डोकावलं बरं का प्रेक्षकांनो. पण आता या उषांचं त्यांनी आज काही गौडबंगाल काढलेलं नाहीये बाहेर. कधीतरी विषय निघेल या उषांचा, तेव्हा हा विषय हायलाईट होईल. बघूयात पुढे काय काय घडतंय. आता इकडे महिपत त्या जज जवळ जाणून बुजून साक्षीचा विषय काढायचा प्रयत्न करत असतो. अहो जज साहेब, मी काय म्हणतो ते आता तो जज फुल नशेमध्ये असतो. तो लगेच त्याला बोलू देतच नाही आणि म्हणतो, सांगा महिपतराव, मी काय करू, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. आता महिपत पुन्हा म्हणत असतो, कसे ही माझी पोरगी साक्षी. पण आता तो जज पुन्हा एकदा खाण्यातच गुंतलेला असतो आणि आता महिपत साक्षी एकमेकांच्या तोंडाकडेच नुसते बघत राहतात. तेवढ्यात आता अर्जुनने जे काही झालंय ते सगळं व्यवस्थित रेकॉर्ड केलंय. पण आता ते रेकॉर्ड करता करता या कल्पनाताईमध्येच अर्जुनला फोन लावतात आणि आता अर्जुनचं ते शूटिंग थांबून जातं. आता अर्जुन विचार करतो, अरे देवा, मम्मा जागी आहे का काय, मला का फोन करते मम्मा. अर्जुन फोन कट करतो कल्पनाताईंचा आणि आता कल्पनाताई विचार करतात, अरे देवा, हा अर्जुन फोन का कट करतोय माझा. काहीतरी सस्पेन्स वाढवायचा म्हणून आपलं हे दाखवलंय प्रेक्षकांनो. आता कल्पनाताईंना वाटतं की तो चैतन्याच्या सोबत असू शकतो, म्हणून आता या कल्पनाताई चैतन्याला कॉल लावतात आणि आपला चैतन्य इतका हुशार आहे, त्याने फोन सायलेंटवर केलेलाच नाही. आता त्याला बिचारायला माहीत नव्हतं म्हणा की अर्जुन त्याला साक्षीच्या घरी नेणार आहे. असो, आता हा जज मेन विषय काढत असतो बरं का. हां बोला, ओ माझा घसा जरा कोरडा झाला होता महिपतराव, म्हणून जरा ओला केला माझा घसा. बोला महिपतराव, काय प्रॉब्लेम आहे. आता महिपत सांगणारच असतो, अहो माझा प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या पोरीचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे हिचा झाला आहे प्रॉब्लेम. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, आजच्या आज साक्षीने खून केला आहे हे सुद्धा प्रूफ अर्जुनला मिळाला असता. पण आता उगाचच या कल्पनाताईंनी चैतन्याला फोन केल्यामुळे तो फोन जोरात वाजला ना. आता त्याची रिंग ऐकू आली या महिपतला आणि तो जोरात ओरडतोय, कोण आहे रे तिकडे. आणि अर्जुन आणि चैतन्याला तिथून पळ काढावा लागतो. झालं, हा सीन त्यांनी एवढाच तुर्तास दाखवलाय. म्हणजे आता आपण समजून घ्यायचं, मालिका 2-3 वर्ष लांबणार आहे अजून. म्हणजे खून काही अजून एवढ्या लवकर एक्सपोज होत नाही. आता पहाटे सायलीचा डोळा उघडतो, म्हणजे जरा उशिरा उठली आहे ती आज. पण आता उठल्या ती घाबरून म्हणते, माझं घर. म्हणजे तिला आता टेन्शन आलंय आश्रम पाडणार आहे याचं. ती आता खूप इमोशनल होते आणि विचार करत असते, वाटलं होतं जाग आल्यावरती माझं घर आहेच तसं आहे, वात्सल्य आश्रम जिथे आहे तिथेच राहायला असावं देवा. पण हे सगळं खरं नाहीये. आता आज माझं आश्रम पाडलं जाणार, हे सत्य मी कसं पचवू. आता तिला आलेलं टेन्शन. इकडे अर्जुन आणि चैतन्य त्या जजचा व्हिडिओ बघत असतात आणि आता चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन, काय फॅन्टॅस्टिक पुरावा मिळालाय. मग आता अर्जुन म्हणतो, चल आता लगेच आपण या सगळ्याची दखल घेऊया आणि तू हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेव आणि जिथे पाहिजे तिथे सगळीकडेच 2-3 ठिकाणी कॉपीज काढून ठेव याच्या. आता चैतन्य म्हणतो, हो तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळीकडे सेव्ह करतो आणि डाउनलोडही करून ठेवतो. मग आता तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, दादा चला बरं गरमागरम कॉफी घ्या, सकाळपासून काम करताय तुम्ही. आता तेवढ्यात चैतन्य म्हणतो, वा विमलताई, कॉफीची खूप गरज होती, थँक्यू सो मच. कल्पनाताई म्हणतात, काय ग विमल, कॉफी तू केलीस. विमल म्हणते, हो ताई. मग आता कल्पनाताई म्हणतात, सायली कुठे आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा ती ना अजून रूममध्येच आहे, ती ना म्हणजे जरा टेन्शनमध्ये, आज आश्रम पाडणार आहे ना आज, त्यामुळे ती डिस्टर्ब आहे, तिला झोपच लागत नव्हती काल.
काल उशिरा झोपली ना ती, म्हणून ती लवकर नाही उठली ग आज. कल्पनाताई म्हणतात, बरं केलं बाबा, तिला झोपू दे. माहेर उद्ध्वस्त होणं हे खरंच खूप भयंकर आहे रे अर्जुन. आणि मी समजू शकते सायलीला किती वाईट वाटत असेल. आणि हे बघ, तसं पण ना ती 2-3 दिवसापासून खूपच अपसेट आहे. तर अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या कामाला गेलेत आता. मग आता अर्जुन चैतन्य गेल्यानंतर सायलीचा डोळा उघडतो आणि मग आता सायली म्हणते, आई सॉरी हं, मला जरा जास्ती वेळ झोप लागली आज. मग आता कल्पनाताई म्हणतात, अगं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. मग आता सायली म्हणते, हे गेले का? तर आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं हो, आत्ताच गेले अर्जुन आणि चैतन्य, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणत होता आता अर्जुन. मग आता सायली म्हणते, अहो पण त्यांनी कॉफी नाही घेतली. आता कल्पनाताई म्हणतात, अगं जाऊ दे, घेतली आहे त्याने कॉफी, तू बस बरं इथे शांत. कल्पनाताई सायलीला तिथे बसवतात खाली आणि म्हणतात, बस बरं शांत सायली, अगं काय अवस्था करून घेतलीयस बघ बरं स्वतःची. तू नीट खात नाही, पीत नाही, झोपत सुद्धा नाहीत व्यवस्थित. एवढ्या टेन्शन मध्येस तू, एवढ्या दुःखात आहे आणि अर्जुनला कॉफी दिली नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का ग? आता सायली म्हणते, हो आई, दुःख तर आहेच ना, माझं मन हे मानायला तयारच नाहीये की आमचं घर आता नसणार आहे. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, आता बेटा तू तुझ्या मनाची तयारी कर, ते घर तुला आता पुन्हा दिसणार नाहीये. आता सायली म्हणते, आई मी एकदा पटकन माझ्या घरी जाऊन येऊ का? म्हणजे आजची सकाळ माझ्या हातात आहे, मी पटकन माझं घर डोळे भरून बघून घेते. आई मी तिथली फुलं झाडं बघून येते, तिथल्या पायरीवर डोकं ठेवते, तिथल्या खिडक्या दारं सगळ्यांवर एकदा हात फिरून येते मी. त्यावर कल्पनाताई म्हणतात, जा बेटा, पण एकटी नको जाऊस. मग आता ही सायली म्हणते, हो मी कुसुमताईंना फोन करते, कुसुमताई येईल माझ्याबरोबर. मग आता या कल्पनाताई म्हणतात, बरं बरं कर फोन. मग आता सायली कुसुमला फोन लावते आणि म्हणते, कुसुमताई बरी आहेस का ग? मला असं वाटते की आपण पटकन आपल्या आश्रमात जाऊन येऊ का ग? म्हणजे जाऊन यायचं का ग? आता या कुसुमताई म्हणतात, हो सायली, माझ्या मनातलंच बोललीस बघ तू, आपण जाऊन येऊ दोघी जणी आश्रमामध्ये. मग आता सायली म्हणते, बरं मी लगेच निघतीये, तू आवर हं पटकन. मग आता कुसुम पण म्हणते, बरं तू ये लवकर. आणि प्रेक्षकांनो, आता त्यांनी डायरेक्ट सायली आणि कुसुम दोघी जणी आश्रमात पोहोचल्या आहेत असं दाखवलंय. आणि या दोघी जणी आता खूप इमोशनल होऊन रडायला लागतात की आता आपला आश्रम पाडला जाणार वगैरे वगैरे. दोघींना सुद्धा आश्रमाच्या आठवणी अशा डोळ्यापुढे दिसतात आणि दोघी जणी खूप रडायला लागतात. आता आपला आश्रम पाडला जाणार. आता प्रेक्षकांनो, खूप मजा येणार आहे पुढे बघायला. म्हणजे यांच्या इमोशनल आठवणी ज्या आहेत त्या तशाच जपून राहणार आहेत. अर्जुनने काय धमाका केलाय हे आपल्याला पुढच्या भागातच बघायला मिळणार आहे, कारण मेन जो सीन होता तो त्यांनी आज स्किप करून टाकला. खरं तर मला वाटलं होतं आज ते दाखवतील की अर्जुनने कशा प्रकारे मैपतला ती स्टे ऑर्डर त्याच्या हातावर पुन्हा एकदा टेकवली म्हणून, पण ठीक आहे, आता ते सगळं आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. आज त्यांनी तुर्तास सायली कुसुम या दोघींच्या इमोशनल सीनवरती हा एपिसोड पूर्ण केला. पुढच्या भागात आपण बघणार आहोत तो बुलडोझर आलाय आणि आता सायली त्या बुलडोझरला थांबवत असते की आमचा आश्रम पाडू नका वगैरे वगैरे. पण आता मैपत तितकाच जोर लावून म्हणत असतो, पाडा रे, सगळं सगळं पाडून टाका. पण आता तेवढ्या तिथे अर्जुन येतो, अगदी काय म्हणता येईल, अगदी श्रीकृष्णासारखा धावून आलाय तो या सायलीसाठी. आणि आता त्याने तो स्टे ऑर्डर जी आहे ना ती त्या मैपतच्या अंगावर फेकली आणि म्हणतो, ही स्टे ऑर्डर, हा आश्रम आता पाडला जाणार नाहीये. ही सायली खूप गयावया करत असते मैपतकडे, पण तो ऐकत नसतो. मग आता अर्जुन ती स्टे ऑर्डर या मैपतच्या तोंडावर फेकतो आणि मग आता सायली पटकन अर्जुनला मिठी मारते. तर आता उद्या बघूयात काय काय होतंय पुढच्या भागामध्ये. आजचा भाग छान होता ना? तुम्हा सगळ्यांना हॅपी. कसा वाटला भाग मला नक्की कळवा आणि पुढे काय होईल काय वाटतं तुम्हाला मला कमेंट करून सांगा हं प्रेक्षकांना. सायली आणि अर्जुनने आता त्या दोघांनी एकमेकांच्या मनातल्या भावना त्यांना सांगाव्यात एकमेकांना, असं आता पुढे त्यांनी दाखवावं अशी इच्छा आणि अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो. तर आता पुढे बघूयात काय काय घडतंय ते. तर नक्की सांगा कसा वाटला भाग आणि नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.